हॅलो एव्हरीबडी, गुड मॉर्निंग. आज आपण भाग 2 मधला आपण 6वा पाठ पाहणार आहोत. प्राण्यांचे वर्गीकरण. 5वा पाठ जो आहे हरित ऊर्जेच्या दिशेनं, हा भौतिकशास्त्राचा भाग आहे थोडासा. तो म्हणजे आपण आता तिसरा पॉईंट आपण जो धाराविद्युत आहे भाग 1 मधला, तो धाराविद्युत हा पाठ घेतल्यानंतर आपण तो पाठ घेणार आहोत पुढे. म्हणून पुढचा पाठ आपल्याला बायोचा घ्यायचा आहे, प्राण्यांचे वर्गीकरण. तर 8वीमध्ये तुम्ही प्राण्यांच्या वर्गीकरणाचं थोडासा अभ्यास घेतलेला आहे, सजीवांच्या वर्गीकरणाचा. तर सुरुवातीला ह्या कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने 1735मध्ये सजीवांचे फक्त 2 सृष्टीमध्ये विभागन केलं होतं त्यांनी, वनस्पती आणि प्राणी. पण तसं पाहिलं तर वनस्पती आणि प्राण्याशिवाय इतरही असंख्य सजीव आपल्या सभोवताली आढळत असतात, ज्याचे गुणधर्म वनस्पती आणि प्राण्यांशी मिळत नाहीत. म्हणून त्यांचे वेगवेगळ्या सृष्टी तयार करण्यात आल्या. मग नंतर परत 1866मध्ये हेकेल या शास्त्रज्ञाने वनस्पती, प्राणी आणि प्रोटिस्टा, ज्याला आपण प्रोटोझोआ वनस्पती असे म्हणतो, पृथ्वी तलावर सर्वात प्रथम अस्तित्वात आलेले सजीव. तर हेकेल या शास्त्रज्ञाने परत 1866मध्ये सजीवांचे 3 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं होतं. आणि परत 1925मध्ये परत चॅटन या शास्त्रज्ञाने पुन्हा सजीवाचे 2च गट केले, आदिकेंद्रकी सजीव आणि दृश्य केंद्रकी सजीव. ठीक आहे. आणि परत मात्र 1938मध्ये कोपलँड या शास्त्रज्ञाने सजीवांचे 4 गट केले, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. आता 5वा सृष्टी आढळते. सध्याचं आपण जे सजीवाचं वर्गीकरण बघतो ते मुख्यतः 5 सृष्टीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि याला आपण पंचसृष्टी सजीवांचं वर्गीकरण म्हणतो. म्हणजे सजीवाचं वर्गीकरण 5 सृष्टीमध्ये केलेलं आहे. कुणी केलेलं आहे आठवतं का? आर.एच. व्हिटाकर या शास्त्रज्ञाने पंचसृष्टीमध्ये सजीवाचं वर्गीकरण केलेलं होतं. तर सुरुवातीला कार्ल लिनियस याने 2 सृष्टीमध्ये, हेकेल या शास्त्रज्ञाने 3 सृष्टीमध्ये, चॅटन या शास्त्रज्ञाने पुन्हा 2 सृष्टीमध्ये आणि कोपलँड या शास्त्रज्ञाने 4. ह्या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करून नंतर काय केलेलं होतं, नंतर आर.एच. व्हिटाकर या शास्त्रज्ञाने सजीवाचं 5 सृष्टीमध्ये म्हणजे पंचसृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं होतं. हे वर्गीकरणाची पद्धतीसुद्धा 8वीमध्ये काही आणि 9वीमध्ये तुम्ही काही पाहिलेलं आहे. 8वीमध्ये तुम्हाला 3 सृष्टीचा अभ्यास होता, सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा आणि तिसरी सृष्टी कवक. मागच्या 9वीमध्ये तुम्ही वनस्पतीचे वर्गीकरण पाहिलं होतं, आठवतं का? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, अबीजपत्री वनस्पती, बीजपत्री वनस्पती वगैरे. तर असं हे वनस्पतीचं वर्गीकरण आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्राण्यांचं वर्गीकरण पाहायचं आहे या पाठामध्ये. तर सुरुवातीला बघा, वर्गीकरणाचा इथं तक्ता तुम्हाला दिलेला आहे, कशा प्रकारे त्याचं वर्गीकरण करायचं आहे. तर पहा, इथं पहिला आहे सजीव. तर पहिल्यांदा सजीवाचे तुम्ही पहा, इथं 2 गट पाडण्यात आलेले आहेत सजीवांचे, दिसायले. सजीवांचा हा एक गट, इथं एक गट, इथं एक गट. आणि इथं थोडंसं तुम्हाला त्याचं वैशिष्ट्य दिलेलं आहे, हे पहा इथं, सृष्टी मोनेरा. मग सृष्टी मोनेराचं काय वैशिष्ट्य होतं? मग हे 2 गट कोणते? तर हे 2 गट होते, पहिलं होतं आदिकेंद्रकी सजीव आणि दुसरा प्रकार होता दृश्य केंद्रकी सजीव. आदिकेंद्रकी सजीव आणि दृश्य केंद्रकी सजीव. आता आदिकेंद्रकी सजीव
ज्यांच्यामध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसत नाही. ज्या पेशीमध्ये केंद्राच्या भोवती, केंद्रकाच्या भोवती आवरण नसतं. आता मी इथं पेशी दाखवलेली आहे, इथं केंद्रक आहे, ठीक आहे. आणि हा केंद्रकाच्या भोवती मी इथं आता हा केंद्रक, आता छोटासा केंद्रक असतो तो, हे पहा इथं केंद्रक दाखवलेलं आहे. दुसरी एक पेशी आहे, इथं केंद्रक आहे, पण या केंद्रकाच्या भोवती आवरण आहे. मग कुठला केंद्रक तुम्हाला स्पष्टपणे दिसायलेला आहे? ज्याच्या भोवती इथं आवरण काढलेलं आहे तो स्पष्टपणे दिसत आहे. मग ज्यांच्या पेशीमध्ये केंद्रकाभोवती आवरण नसतं, त्याच्यामुळे तो स्पष्टपणे दिसत नाही, त्या पेशीला म्हणायचं आदी केंद्रकी पेशी, है ना. त्या केंद्रकाभोवतीच नाही तर इतर अंगकाच्या भोवतीसुद्धा आवरण नसतं. म्हणजे ज्या पेशीमध्ये केंद्रक आणि इतर अंगके स्पष्टपणे दिसत नाहीत त्यांना म्हणायचं आदी केंद्रकी पेशी. आणि ज्या पेशीमध्ये केंद्रक आणि इतर अंगके स्पष्टपणे दिसतात त्याला म्हणायचं दृश्य केंद्रकी पेशी. तर असे पहिल्यांदा सजीवांचे 2 गट पाडण्यात आलेले आहेत. आदी केंद्रकी पेशी किंवा आदी केंद्रकी सजीव आणि दुसरा आहे दृश्य केंद्रकी सजीव. त्यानंतर मग हे आदी केंद्रकी सजीवाचं तुम्ही पहा इथं सृष्टी मोनेरा. आदी केंद्रकी सजीवाचं एकच सृष्टी पाडण्यात आलेली आहे, म्हणजे ज्यांच्यामध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसत नाही त्या सगळ्या सजीवाचा सृष्टी मोनेरामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सृष्टी मोनेरा. मग या सृष्टी मोनेरामध्ये इथं पहा तुम्ही सर्व जीवाणूंचा त्याच्यामध्ये समावेश होतो, सर्व जीवाणू, ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया इथं दुसरे वर्गीकरणाची, म्हणजे इथं जे आपण पाहिलेलं होतं कोणतं येतं इथं दृश्य केंद्रकी. दृश्य केंद्रक ज्याच्यामध्ये दृश्य आहे, दिसतो, त्याला म्हणतो आपण दृश्य केंद्रकी. मग या दृश्य केंद्रकीचे परत 2 प्रकार तुम्हाला इथं दिसलेले आहेत, एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. दृश्य केंद्रकी सजीव 2 प्रकारचे असतात. एक पेशीय म्हणजे ज्यांचं शरीर एका पेशीपासून बनलेलं आहे त्याला एक पेशीय म्हणायचं, आणि ज्यांचं शरीर 2पेक्षा अधिक पेशीपासून बनलेलं आहे त्याला म्हणायचं बहुपेशीय. मग आता एक पेशीय सजीव जे होते त्यांची दुसरी सृष्टी पाडली, त्या सृष्टीचं नाव होतं प्रोटिस्टा. सृष्टी प्रोटिस्टा किंवा यालाच आपण सृष्टी प्रोटोझुआ असं पण म्हणतो. जे सर्वप्रथम झुवा म्हणजे प्राणी, जे वनस्पती सर्वात आधी अस्तित्वात आले, पहिल्यांदा आलेले, त्याला म्हणायचं प्रोटोझुआ, ठीक आहे. तर असं हे प्रोटोझुआ प्राणी जे आहेत ते प्रोटोझुआ सजीव जे आहेत हे एकपेशी असतात, सर्वात प्रथम अस्तित्वात आलेले आहेत. आणि ह्याची नावं आपण तुम्ही बऱ्याचदा ऐकलेली आहेत, अमिबा असेल, पॅरामेशियम आहे, युग्लिना आहे, हे सगळे सृष्टी प्रोटिस्टातले आहेत. त्यानंतर आपण दुसरा इथं बघितलं बहुपेशीय सजीव. तुम्हाला इथं परत आता बहुपेशीय सजीवाचे पहा इथं किती गट पाडण्यात आलेले आहेत, 2. मग आता ह्या बहुपेशीयचं कसं वर्गीकरण करण्यात आलं 2 गटामध्ये? बहुपेशीय ह्याचं त्याच्यामध्ये कुठलं वैशिष्ट्य घेण्यात आलं तर इथं घेण्यात आलं पेशी भित्तिका असणारे आणि पेशी भित्तिका नसणारे. ज्या सजीवामध्ये पेशींच्या भोवती पेशी भित्तिका असते त्यांचा एक गट पाडला, आणि ज्या सजीवामध्ये पेशींच्या भोवती पेशी भित्तिका नसते त्यांचा एक गट पाडला. मग आता हे पेशी भित्तिका नसणाऱ्यांचं जी सृष्टी होती त्याला म्हणायचं सृष्टी प्राणी. म्हणजे ही तिसरी सृष्टी लक्षात घ्या, ही तिसरी सृष्टी. पहिली सृष्टी मोनेरा, दुसरी सृष्टी प्रोटिस्टा, तिसरी सृष्टी प्राणी. म्हणजे आता ह्याची काय वैशिष्ट्य येणार प्राण्यांची? याच्यामध्ये पहिल्या गुणधर्मापासून हे दृश्य केंद्रकी पेशी होतं. म्हणजे सृष्टी प्राण्यामध्ये जे सजीव येतात त्यांच्यामध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसतो, त्याच्यानंतर ते बहुपेशी असतात पण त्या पेशींच्या भोवती पेशी भित्तिका नसते, त्याला म्हणायचं प्राणी पेशी.
प्राणीसृष्टी. आणि आता हे पेशीभित्तिका असणारे. मग आता तुम्ही पहा इथं पेशीभित्तिका असणाऱ्याचे परत 2 गट पाडण्यात आलेले आहेत. हे बघा. मग आता इथं कुठला विचार करण्यात आला? ते स्वयंपोषी आहेत का परपोषी आहेत? म्हणजे स्वयंपोषी होते त्यांचा गट पाडला, त्याला नाव देण्यात आलं सृष्टी वनस्पती. आणि जे परपोषी होते त्यांची एक वेगळी सृष्टी तयार करण्यात आली, सृष्टी कौके. लक्षात? तर अशा प्रकारे आपण वनस्पतीचं आपण प्राण्यांचे सजीवाचे 5 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलं. कोणतं? पहिलं सृष्टी मोनेरा. सृष्टी मोनेराचं काय वैशिष्ट्य होतं? सृष्टी मोनेरा हे आदिकेंद्रकी असतात. यांच्यामध्ये केंद्रक आणि इतर अंगके स्पष्टपणे दिसत नाहीत. लक्षात? आणि हे सुद्धा सृष्टी मोनेरातले बहुसंख्य सजीव जे आहेत ते एकपेशी असतात. दुसरी सृष्टी पाहिली सृष्टी प्रोटिस्टा. सृष्टी प्रोटिस्टाचं काय वैशिष्ट्य होतं? याच्यामध्ये केंद्रक आणि इतर अंगके स्पष्टपणे दिसतात, म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी. आणि यांचं दुसरं वैशिष्ट्य आहे एकपेशी असतात. मग एकपेशी असतात, याच्यातील काही सजीव हे परपोषी असतात, काही मात्र स्वयंपोषी. युग्लिनासारखा वगैरे स्वयंपोषीसुद्धा असू शकतो. त्यानंतर आपण तिसरी सृष्टी पाहिली सृष्टी प्राणी. तिसरी सृष्टी प्राण्यांचं काय वैशिष्ट्य होतं? यांच्यामध्ये दृश्य केंद्रकी पेशी, केंद्रक आणि इतर अंगके स्पष्टपणे दिसतात, हे बहुपेशी असतात आणि यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसते. त्याच्यानंतर चौथा आपण बघितलं सृष्टी कौके. कौके हे सुद्धा दृश्य केंद्रकी पेशीमध्ये असतात, बहुपेशी असतात. यांच्या पेशीच्या भोवती पेशीभित्तिका असते आणि मात्र हे परपोषी असतात. है ना? आणि त्याच्यानंतर पाचवं आपण बघितलं सृष्टी वनस्पती. वनस्पतीमध्ये दृश्य केंद्रकी पेशी असतात, बहुपेशी असतात, पेशीभित्तिका असते आणि हे स्वयंपोषी असतात. तर असं R.H. विटाकर या शास्त्रज्ञाने सजीवाचे 5 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं होतं. त्याच्यापैकी आपण 4 सृष्टीचा अभ्यास अद्याप केलेला आहे. आता आपल्याला यावर्षी तुम्हाला प्राणी या सृष्टीचं वर्गीकरणाची पद्धती आपल्याला पाहायची आहे. तर प्राण्यांची संख्या आधी आपण उल्लेख केल्याप्रमाणे सुमारे 7 दशलक्ष इतके प्राणी जवळपास म्हणजे आपल्या सभोवताली त्याच्या आपल्याला प्रजाती आपल्याला दिसून येत असतात. मग एवढ्या प्राण्यांचा अभ्यास म्हणजे सहजपणे करता यावा म्हणून त्याचा परत वर्गीकरणाची वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला गेला. तर पहिल्यांदा ॲरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. सर्वप्रथम प्राण्यांचं वर्गीकरण कोण केलं? ॲरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने. मग त्यांनी त्यावेळेस काय केलं? त्या प्राण्यांच्या सवयी कोणत्या आहेत, ते कुठं राहतात, या मुद्द्याला अनुसरून त्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलं. पण नंतर काय झालं? संदर्भ बदलत गेले, अधिक प्राण्यांचा शोध लागला गेला. मग वर्गीकरणाच्या मुद्द्याची पद्धती परत वेगळी झाली. म्हणून ही वर्गीकरणाची पद्धती जी होती ती वर्गीकरणाची पद्धती मागे पडली. आणि मग म्हणून पण पहिल्यांदा यांनी प्रयत्न केलेला होता. म्हणून ॲरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने जसं जे प्राण्यांचं वर्गीकरण केलं त्याला कृत्रिम पद्धत असं म्हणतात. कृत्रिम पद्धत म्हणजे पूर्णतः त्याचा विचार करण्यात आलेला नव्हता म्हणून त्याला कृत्रिम पद्धती. पण नंतर मात्र थिओफ्रेटस, लिनियस, कार्ल लिनियस, जॉन रे
या शास्त्रज्ञांनी मग परत वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मुद्द्यांचा आधार घेऊन त्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं होतं. आणि नंतर मात्र परत मेयर, कार्ल वूज या शास्त्रज्ञांनीसुद्धा वनस्पतीच्या वर्गीकरणाची पद्धती अस्तित्वात आणलेली होती. मग ह्या सगळ्यांच्या वर्गीकरणाचा थोडा थोडा म्हणजे वैशिष्ट्याचा वगैरे विचार करून आत्ता जी प्राण्यांच्या वर्गीकरणाची पद्धती आहे ती पद्धती अवलंबण्यात आलेली होती किंवा आहे सध्या. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास घेतला. मग हे मुद्दे कोणते होते, कशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण करण्यात आलं, हे आपण पुढच्या पाठामध्ये पुढच्या पिरियडमध्ये आपण पाहूया. तर आता झालेल्या ह्याच्यावर थोडंसं बघा, रिव्हिजनमध्येच प्रश्न घ्या. प्रश्न पहिला, विटाकरच्या पंचसृष्टीची नावे लिहा. विटाकरच्या पंचसृष्टीची नावे लिहा. त्यानंतर फरक स्पष्ट करा. सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा. सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा. दुसरं, सृष्टी वनस्पती, सृष्टी प्राणी. सृष्टी वनस्पती, सृष्टी प्राणी. सृष्टी कवके आणि सृष्टी वनस्पती. सृष्टी कवके आणि सृष्टी वनस्पती. त्यानंतर प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञाचा सहभाग आहे ते लिहा. त्यानंतर पेज क्रमांक 61 तुम्हाला तिथं चार्ट दिलेला आहे, फ्लो चार्ट, संकल्पना चित्र. आत्ता मी दाखवलेलं तुम्हाला हे संकल्पना चित्र सगळ्यांनी पूर्ण करायचं आहे. हे ठीक आहे, हे खालचे. ओके, तर इथंच आपण थांबूयात. घरीच राहा, सुरक्षित राहा. हॅव अ गुड डे.